सह्याद्रीच्या सुंदर रूपाचे दर्शन होण्याआधी त्याच्या रौद्र रूपाला आपल्याला सामोरं जावं लागतं. त्याचा प्रत्यय आम्हाला हरिहरगड भटकंती दरम्यान आला. चला तर मग सुरू करूया आपला हा अविस्मरणीय आणि चित्तथरारक असा प्रवास. नमस्कार मित्रांनो, आज आपण रेंज ट्रेक करत आहोत सह्याद्रीच्या उत्तर रांगांमध्ये नाशिक जिल्ह्यात चित्तथरारक अशा हरिहर या किल्ल्यावर. महाराष्ट्रात प्रत्येक गडाला स्वतःचे असे वेगळेपण आहे. काही किल्ले यावर घडलेल्या इतिहासामुळे प्रसिद्ध आहेत, तर काही किल्ले त्यांच्या दुर्ग वैशिष्ट्यामुळे प्रसिद्ध आहेत. उभ्या काळात 70 अंशाच्या कोनात असलेल्या खोदीव पायऱ्या या दुर्ग वैशिष्ट्यामुळे प्रसिद्ध असलेला असाच एक गड म्हणजे हरिहरगड. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर अनेक किल्ले आपल्या पराक्रमाची साक्ष सांगत निधड्या छातीने उभे आहेत. तिकडे जाऊ छत्रपती शिवरायांनी ज्या 350हून अधिक किल्ल्यांनी स्वराज्याचं रक्षण केलं आणि अभूतपूर्व पराक्रम करून दाखवला, तो पराक्रम पुढच्या पिढीपर्यंत पोहोचू नये म्हणून इंग्रजांनी कपटी हेतूने स्वराज्यातले गडकिल्ले उद्ध्वस्त केले. 1818ला इंग्रजांनी महाराष्ट्रातील सर्व किल्ले जिंकले व त्याचे सर्व मार्ग उद्ध्वस्त केले, पण नाशिक जिल्ह्यातील हरिहर किल्ला याला अपवाद ठरला. कारण हरिहर जिंकल्यानंतर हरिहरच्या पायऱ्या किंबहुना या किल्ल्याचे स्थापत्य सौंदर्य पाहून खुश झालेल्या कॅप्टन ब्रिग्ज या इंग्रज अधिकाऱ्याने या किल्ल्याला नुकसान पोहोचविले नाही. नाशिक जिल्ह्यातील श्री क्षेत्र त्र्यंबक जवळील हर्षवाडी गावाजवळ हरिहर किल्ला मोठ्या दिमाखात विसावला आहे. हरिहर किल्ला कधी बांधला याची नोंद अद्याप तरी नाहीये. याचा पहिला उल्लेख आढळतो तो शहाजी राजांच्या काळात. हा किल्ला अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता. शहाजी राजांनी 1636 साली त्र्यंबक गडासोबत हरिहर किल्लाही जिंकून घेतला. नंतर 1670 मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी हा गड मोगलांकडून जिंकून स्वराज्यात मोलाची भर घातली. पुढे मुघल सरदार मातब्बर खान याने हरिहर किल्ला मराठ्यांकडून 8 जानेवारी 1689 रोजी जिंकला. शेवटी 1818 मध्ये तो गड मराठ्यांच्या ताब्यातून इंग्रजांनी जिंकून घेतला. इतिहासात अशी विविध मालकी आणि सत्ता अनुभवलेला हा गड आहे. पायथ्याला असलेल्या हर्षवाडी या गावामुळे याला हर्षगड म्हणून सुद्धा ओळखतात. हरिहर गडाचे त्रिकोणी आकार, गडावर जाण्यासाठी कातळात कोरलेल्या पायऱ्या, पुढे लागणारा बोगदा आणि गडावरील भग्नावशेष अशा साऱ्याच गोष्टी हरिहर किल्ल्याच्या सौंदर्यात भर घालतात. समुद्र सपाटीपासून सुमारे 1120 मीटर उंचीवर हा गड आहे. हरिहरला भेट देण्यासाठी आपण नाशिकच्या बसस्थानकावरून गोटी किंवा खोडाळ्याला जाणारी बस पकडायची. त्या बसने आपण उतरायचे मात्र निरगुडपाडा गावात. बसमधून पाय उतार होताच समोरच्या उजव्या हाताला हरिहर उर्फ हर्षगडाचा वैशिष्ट्यपूर्ण डोंगर दिसतो. तेथून अगदी मळलेल्या वाटेने आपण तासाभरात हरिहर किल्ल्यासमोरील मोकळ्या पठारावर येऊन पोहोचतो. जे दुर्गप्रेमी त्र्यंबकेश्वरहून इकडे येणार आहेत
त्यांना सोयीचा असा एक दुसरा मार्ग सुद्धा आहे. त्र्यंबकेश्वराहून मोखाडा किंवा जव्हारला जाणाऱ्या बसने त्यांनी साधारण 15 किलोमीटरचा प्रवास केल्यावर डाव्या हातास हर्षवाडी फाट्यावर उतरावे. येथून कळमुस्ते मार्गे साधारण 4 किलोमीटरची पायपीट केल्यानंतर आपण हर्षवाडी जवळ येऊन पोहोचतो. येथून एका बंधाऱ्याच्या काठाने पुढे साधारण पाऊण तासाची खडी चढाई केल्यानंतर आपण हरिहर किल्ल्याच्या समोरील मोकळ्या पठारावर येऊन पोहोचतो. निरगुडपाड्यावरून काय किंवा हर्षवाडीवरून काय, दोन्ही वाटा आपणास साधारण तासाभराच्या पायपिटीनंतर हरिहर किल्ल्यासमोरील मोकळ्या पठारावर आणून सोडतात. तुम्ही सकाळी किती वाजता आले होते? मी 11ला निघलो. 11ला खालून 11ला का? अरे इथे आले तुम्ही झालं म्हणजे आता वरती 1 तास लागला. हा का? जेवण करायला जागा आहे का वरती बसायला? आहे का? और वरपर्यंत ते मॅगी बिगी भेटून जाईल. गरम गरम काय होत नाही, मजा होती. आपली मला इथे हरिहरगड ओळखला जातो तो या पायऱ्यांमुळे, कारण या किल्ल्याच्या पायऱ्या जवळपास 90 अंशाच्या कोनात बांधल्या आहेत. फक्त पावसाळ्यातच नाही तर वर्षाच्या 12ही महिने सह्याद्रीच्या भटक्यांसाठी हा किल्ला नेहमीच आकर्षणाचा विषय राहिला आहे. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना या किल्ल्याच्या चढाईचे फोटो किंवा व्हिडिओ पाहिले असतील तर व्हिडिओ पाहत असताना अक्षरशः श्वास रोखला जातो. गडावरील किंवा कडेकपारीत पुरातन मंदिरात, कातळात म्हणजेच अंदाज न लावता येणारे भला मोठा दगड, अशा दगडांवर पायऱ्या कोरण्याची ही पद्धत सातवाहन काळापासून चालत आली आहे. सगळ्याच गडकिल्ल्यांवर तशा पायऱ्या दिसतातही, परंतु अनेक ठिकाणी त्या कालओघात किंवा निसर्गाच्या अवकृपेने तर काही विशेषतः इंग्रजांनी 1818 मध्ये केलेल्या विध्वंसात नष्ट झाल्या आहेत. 1818 साली कॅप्टन ब्रिज या इंग्रज अधिकाऱ्याने हरिहरगड जिंकून घेतला. मात्र गडाच्या स्थापत्यशैली आणि पायऱ्या बघून तो आश्चर्यचकित झाला व उद्गारला, या किल्ल्याच्या पायऱ्यांचे वर्णन शब्दात करणे कठीणच. त्यामुळे त्याने हरिहरगड जिंकून घेतला, पण त्या सुंदर पायऱ्यांच्या मार्गाला धक्काही लावला नाही. यावरूनही त्या पायऱ्यांची आकर्षकता किती विलोभनीय असेल याचा अंदाज बांधता येतो. सुमारे 200 फूट सरळ व तीव्र चढाच्या या पायऱ्या अति उंच ठिकाणावर बांधलेल्या एखाद्या जिन्यासारख्या वाटतात. हरिहर किल्ल्याचे हे पहिले प्रवेशद्वार व त्याच्या दोन्ही बाजूस असणारे 2 लहान बुरुज कातळात खोदून काढलेल्या मार्गाची शोभा वाढवतात. गडाच्या या प्रवेशद्वारा शेजारीच गणरायाची शेंदूर फासलेली एक छोटी मूर्ती दिसेल. या मार्गाने अंग चोरत पुढे गेल्यानंतर कातळातच खोदलेले 2 दरवाजे पार केल्यावर परत साधारण 130 पायऱ्यांचा दगडी जिना लागतो. या मार्गाच्या दोन्ही बाजूस हाताचा पंजा रोचवण्यासाठी खोबणी असून त्याची मदत घेत आपण धापा टाकत शेवटी अंतिम प्रवेशद्वारात येऊन पोहोचतो. हरिहर किल्ल्याचा हा शेवटचा छोटा दरवाजा पार करून थोडे पुढे गेल्यावर डाव्या हाताला खालच्या बाजूला एक गुहा आहे, पण तिथे उतरण्यासाठी दोराची मदत घेणे गरजेचे ठरते. त्यामुळे वरूनच ही गुहा पाहून पुढे गेल्यावर गडाच्या सदरेचे अवशेष आपणास दिसतात. ते पाहून पुढे गेल्यावर 3 पाण्याची टाकी व एक प्रशस्त तलाव लागेल. पश्चिम बाजूने दगडी भिंत बांधून पाणी अडविलेल्या या तलावाच्या काठावर हनुमंताचे एक छोटेसे देऊळ असून येथील बाजूच्या खडकावर उघड्यावरच एक शिवलिंग व नंदी आपणास दिसेल.
पुढे पाय वाटेच्या उजव्या हातास 50-60 फूट उंचीची एक टेकडी आपणास दिसते. हरिहर किल्ल्याचा सर्वोच्च माथा असणारी ही टेकडी आपण शेवटचा कातळ टप्पा चढून पार करायची. येथे माथ्यावर पोहोचताच सभोवारचे दृश्य मात्र फारच छान दिसते. उत्तरेला नजर फेकताच वाघेरा तर दक्षिणेला वैतरणा तलावाच्या पार्श्वभूमीवर उभे असलेले कावनाई व त्रिंगलवाडी किल्ल्याचे डोंगर फारच आकर्षक दिसतात. पूर्वेला कापड्या, ब्रह्मा व त्याच्या मागे ब्रह्मगिरीचा किल्ला उर्फ त्र्यंबकगड दिसतो. नंतर खाली उतरून समोरील घुमटाकार माथा असलेल्या दगडी 30 फूट लांब व 12 फूट रुंद अशा या दगडी कोठडीत जावे. कोठडीचा प्रवेशद्वार मात्र अगदी छोट्या खिडकीसारखा असून येथे कोठडीत दिवसा सुद्धा काळोख असतो. इतिहास काळातील ही दारू कोठाराची वास्तू गडावरील एकमेव छत शाबूत असलेली इमारत आहे. सरते शेवटी येथे आपली गडफेरी पूर्ण होते. संपूर्ण गडफेरी व्यवस्थितरित्या पूर्ण करण्यास 2 तास लागतात. गड पाहून परत उतरताना मात्र आपणास काळजीपूर्वक उतरावे लागते. सरते शेवटी एकच विनंती, पाऊल खुणांशिवाय मागे काही ठेवू नका आणि सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका. सह्याद्री आणि पश्चिम घाट ही आपली नैसर्गिक साधन संपत्ती आहे. त्याला पडणाऱ्या प्लास्टिकच्या विळख्यातून वाचवा. धन्यवाद.